अनेकदा अभय योजना कार्यान्वित करून नोटिसा बजावूनही मालमत्ता कर थकबाकी न भरणाऱ्या करबुडव्यांवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर विभागाने जप्तीची कठोर कारवाई सुरू केली आहे। यानुसार डीबी मोरे चौकातील टेलिफोन एक्सचेंज जवळील मोठी मालमत्ता सील करण्यात आली असून या मिळकतीचे पाणी वीज कनेक्शन ही खंडित करण्यात आले आहेत। उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या सूचनेनुसार कर विभागाने ही कारवाई उपकर निर्धारक व संकलक नीलम कदम यांच्या नेतृत्वाखाली सचिन वानखेडे, मनोज गोखलानी यांनी केली आहे। जयराज कल्याणी आणि इतरांच्या नावावर ही मालमत्ता नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते। त्यानुसार 7,72,000 रुपये मालमत्ता कराची थकबाकी आहे। मिळकतीमध्ये 12 ते 15 झोपड्या बांधल्या असून प्रत्येक वेळी नोटीस देऊन मालकाचे नाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे। 2010च्या नोंदीनुसार ही मालमत्ता 40,000 चौरस फूट होती, मात्र नुकत्याच केलेल्या मोजमापात ती 3 लाख चौरस फूट असल्याचे आढळून आले आहे। महापालिकेने अनेकदा नोटिसा पाठवूनही कर भरला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले अशी माहिती कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांनी दिली आहे। माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री विकास ढाकणे सर आणि माननीय अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर सर यांच्या आदेशानुसार मालमत्ता कर थकबाकीदारांवरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने मालमत्ता चलता नंबर 212/212/1 शीट नंबर 76 या मालमत्तेसाठी माहे ऑक्टोबर 2024 मध्ये अटॅचमेंटची नोटीस देण्यात आली होती, परंतु 4 महिने उलटून देखील सदर मालमत्ता धारकाने अद्यापपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाहीये। त्या अनुषंगाने आज रोजी सदरची मालमत्ता अटॅच केलेली आहे। या जप्तीच्या कारवाईमुळे एकीकडे शहरातील मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे, तर दुसरीकडे कारवाईपासून वाचण्यासाठी शहरातील राजकीय धेंड वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत असल्याचेही दिसत आहे।